पुढचा भोंगळा मला धमकी देऊ राहिला का? या खेकड्यामुळे बिघडलं मग पोरग, नाही तर किती मस्त अभ्यास करायचा आहे. अव या खेकड्याचं खानदानच बिघडेले आजच्या पंजाबपासून. आपली रॉयल एंट्री होईल 33/13/2007 फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल. सरकारी दवाखान्यात पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून राहिली का? मला पैदा करून उपकार नाही केले, शोक केला तुम्ही. बेबी मला तू लय आवडती. मला तू बी आवडतो. मी बी म्हणजे अशी किती जण आवडते तुला? अरे फक्त तूच आवडतो. मी तुझ्यावर लय प्रेम करतो. माझ्यासाठी काय करू शकतो तू? मी तुझ्यासाठी जीवन संपवू शकतो. संपव बर का? संपवलं? अरे मग तू मी आला काऊन नाही? अव जिपरे, मी असं थोडी म्हणलं मी मग जीवन संपवीन. मी फक्त म्हणलं जीवन संपवीन. कोणाचं संपवीन हे नाही म्हणलं. मी मुंगी मारली, तिचं जीवन संपवलं. म्या तू ना मावा अजय देवगण आहे. तुला काय होऊन अजय देवगण वाटतो मी? केस आऊन म्हणजे तो केसावर कोणातरी इमल खाऊन तू केले ना, म्हणून बोलो जुबा केसरी. खेबडे, तू बी माझ्यासाठी सिंगर आहे. अय्या खरंच? कोणती? रानू मंडल. बेबी तुला एवढा राग काऊन येतो? मी जास्त तिखट खातो म्हणून. बेबी आपलं जर लग्न झालं तर? जान, आपलं जर लग्न झालं तर मी 6 महिन्यातच तुझ्या मांडीवर आपले 2-3 लेकरं खेळवीन. मेंटल, मी पोरगी आहे, कुत्री नाही 6 महिन्यात जंगाल. अब तू गया बेटा, अब तू गया. बेबी आपल्या पोराचे नाव काय ठेवशील? अजय विजय. नाही व, नाव असं पाहिजे जे तोंडातून गपकन निघलं पाहिजे. तू सांग मग काय ठेवायचं तर? यू छू हे ठेवू. पोरं पैदा करणं कुत्रे मांजरणी. अव पण आवाज द्यायला किती सोपं आहे. यू यू छू छू. अरे तू काचकुऱ्या खाऊन मोठा होईल का मेंटल? बेबी तो घरच्यानं आपल्या लग्नाला विरोध केला तर मग तू मला पळून घेऊन जाय. पळून नेलं असतं पण पोलीस आले सापडल्यावर पोराला जास्त मारते पोलीस. बेबी तू माझ्यासाठी मार नाही खाऊ शकत? मी खातो मार आणि जातो जलात आणि तू काय दुसरा धगड्या? अरे मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते. अव मी तुझ्यासाठी माझ्या बापाची सगळी जमीन तुझ्या नावावर करून देऊ शकतो. भले मग बाप भिकारी झाला तरी चालन. त्या झिपरीसाठी आम्हाला भिकारी करतो का? झिपरी नाही मी, आधुनिक काळातली हेमा मालिनी मी. स्वप्नवर झिपरे मक्कार पोरीच्या नांदी लागला का? मक्कार नाही मी फक्त 5 बॉयफ्रेंड आहे. तुझं जांभले फोन. मला वाटलं मग पोरग लय गुन्ह्याचं आहे, बिडीची पुडीची तलप नाही माझ्या पोराले. पण पोरग तर खानदानाचं नाव डुबवून निघलं. अव मॉम तू समजू राहील तसं काही नाहीये. मला शिकवरा लागा, थांबतो बापाला सांगते. मग डॅडी नको सांगू, मग बाप माणूस नाही चालला दे. मला जित्तनी सोडणार, उलट टांगून मारन. हे तुला त्या झिपरीच्या नांदी लागायच्या आधी समजायला पाहिजे होतं. पोरग गेलं ना आपल्या हातातून. काय झालं? त्या दिवशी जर तुम्ही मूड मध्ये नसते तर शावल्यात पैदा नसती झाली. अव झालं काय ते तर सांग. रावल्या कोणत्या तरी पोरीच्या नांदी लागला, खानदानाचं नाव डुबवलं पोरानं. तो या लाडामुळे झालं हे सगळं. मी तर दररोज पोकळ बांबूची सर्व्हिस द्यायला त्याला. तो पोरीला म्हणी मी माझ्या बापाची सगळी जमीन प्रॉपर्टी तो नावावर करून देतो. मी माझ्या भावाची जमीन हडपून शेत वाढवलं, लोकांचे बांध कोरून जमीन मोठी केली आणि ह्यो आरामखोर 1.5 दिवसात येईल पोरीवर मी प्रॉपर्टी उडवतो का? मला तर वाटतं त्या पोरीला काहीतरी खाऊ घातलं गेलं. मग एका चापटीत सगळं खायला धर धर हागांचो बोलो त्याला. राहुल राहुल रावल्या काय हे मी काय ऐकू राहिलो? मला काय माहित तुम्ही काय ऐकू राहिले तर? कोणत्या पोरीच्या नांदी लागला तू? डॅडी आता ये रे, तुम्हाला माहित झालं तर खरं सांगूनच टाकतो. खरं काय? खरं लवकर सांग. मग एका पोरीवर प्रेम आहे, 2 दिल 1 जान आहे आम्ही. मी तिच्यासाठी जीव बी देऊ शकतो. ती देऊ शकते का नाही काही माहित नाही. अरे येड्या, खरं प्रेम म्हणजे एक भ्रम आहे. अच्छे दिन आएंगे यो भी तर एक भ्रम आहे, पण तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे. अरे मंदबुद्धी, चायनाच्या वस्तू आणि 2 दिवसाचं प्रेम हे जास्त दिवस टिकत नसतं. लहानपणी आम्ही बी हिरियाला साखर समजत आहे. तेव्हा अक्कल नव्हती तुम्हाला म्हणून हिरियाला साखर समजत आहे तुम्ही. मी अक्कल काढतो का हरामखोरा? मला तर वाटतं काहीतरी जादूटोणा केला त्या शर्नीला माझ्या पोरावर. अरे चांगली खपसुरत पोरगी पाहून लग्न लावणार होतो तो यावर्षी. मला नाही पाहिजे चांगली पोरगी, मला भांडकुदळ पोरगी पाहिजे, मारहाण करणारी. डेंजर बायको असली की गावातले लोक आणि पाहुणे रावळे जास्त घरी येत नाही. चांगली गुंडीन पाहायला वाटतं तो. काय झालं? कऊन दांगडू चालू एवढा? बाबा यानं लपड केलं, एका पोरीच्या नांदी लागला यो. करे नातू, मै सगळी इज्जत मातीत घातली तो. अहो तुम्हीच मातीत जायचा टाइम आला. मासनात गवऱ्या गेला तुमच्या, तुमचीच माराची वाट पाहू राहिलो मी. बाबा आता सनी याला उलट टांगून मारतो मी. थांब रे, मी समजून सांगतो त्याला.
नातू असं काय त्या पोरी जे बाकीच्या पोरी मध्ये नाही? अहो मग खरं पिरे मी तिच्यावर, मी तिच्यासाठी तुम्हाला बी निपटू शकतो. तुम्ही जर आमच्या मदत आली तर तुमचा काटाच काढतो. माया पुढचा भोंगळा मला धमकी देऊ राहिला का? तो या बापाचा बाप आहे मी, पाय तो कसं लग्न करतो तू त्या पोरी संग? काय करसान तुम्ही? नसबंदी करून आणीन तुई ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. राहुल तुला भेटायला बोलवलं? कोण आहे? तो राहुलचा एक फेवरेट मित्र आहे, कॉलेजवर भेटायला बोलवलं त्यानं याला. फेवरेट मित्र? फेवरेट म्हणजे दो दिल एक जान आहे दोघं लगे. इकडे ये ना बाळा तू थोडस. काय रहता हूँ मैं जहाँ भी रहता है तेरा. या घाबरानच बिघडवलं रावल्याला. काय रे सगळं मी झालं गेलं. अरे मायावर पडणार होती भीती, बरं झालं तो आला, तो यावर पडली. अशा टायमाला मीच काऊन पुढे जातो काय माहित. या खेकड्यामुळे बिघडलं मग पोरग, नाही तर किती मस्त अभ्यास करायचा आहे. अव या खेकड्याचं खानदानच बिघडेले आजा पंजाबसून. याचा बाप बी तसाच आहे. माझ्या बापानं काय केलं? आता परवा तमाशातल्या बायानं तो बापाला धरून आणलं, माझ्या डोळ्यानं पाहिलं म्या. तुम्ही तमाशामध्ये भजन म्हणायला गेलते का? मी म्हणत आहे तरी या खेकड्या संग राह जाऊ नको. मी आणतो सांगतो तुमच्या पोराला त्या पोरी मागे हिंडाचं, चुम्मा चाटी करायचं. चुम्मा चाटी बी व्हायला घ्यायची, नुसती चुम्मा चाटी. अहो दोनदा बाबा वाता राहिले तुम्ही. श्याम्या सगळी कुंडली खोलतो का मी आता? सगळी थोडी खोलली म्या. त्याला हे तरी माहितीये का पोरीवाल्यानं तोयावर बलात्काराची केस टाकली म्हणून? वा रे वा आवल्यात. खरे मी तर तुला लय भोळा समजत होतो, पण तू आता शांतीत क्रांती केली. मला वाटलं नव्हतं मग पोरगा असं निघेल म्हणून. मावशी त्यानं प्रेम केलं, काही गुन्हानी केला. म्या पाहिलं तिचं दुःख, म्या पाहिले त्याला 30-35 पोरीसाठी रडताना. शाम्या मावा जीव गेल्या एवढी शांती भेटेन का तुला? अरे जब प्यार किया तो डरना क्या, बापने मारा तो रडना क्या. खरे खेकड्या जेव्हा ह्यो त्या पोरी मागं फिरत होता तेव्हाच तो आम्हाला सांगितलं का उन्नी? तुम्हाला बी पाठवायची होती काय ती? अरे शंगुळ्या तेव्हाच त्याच्या नाक्यात दाबल्या असत्या मी. अहो हवा पाणी दुपट प्रेम याला कोणी रोखू नाही शकत. यो खेकड्या मला पहिल्यापासून पसंत नाही. पसंत असतो तर माझ्या संग लग्न लावलं असतं का? दलिंद्रिया तो आहे मुळे माव नातू बिघडला. ती काडी घुसन माझ्या डोळ्यात. मी थोडी म्हणलो त्याला लपडे कर म्हणून. अरे काट्या काय केलं तो हे? 4 लोक नाव ठेवू ना आम्हाला. लोकांचा काय विचार करायचा? लोक देवाला बी नाव ठेवते. जो समाज हजारो आत्महत्या सहन करू शकतो पण एक प्रेमीवानी सहन करू शकत. आणि कोणत्या 4 लोकांचा विचार करू राहील तू? माणूस जेव्हा दवाखान्यात भरती राहतो तिथे नाही येते 4 लोक. म्हणजे करा लपडे घाला आमची इज्जत. दादी तुम्ही एकदा त्या पोरीला भेटा पहा, तुम्हाला सगळ्याला आवडत असती. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. अरे शामिया मेली का ती असं म्हणू आला तर? बर तू म्हणतो ते एकदा भेटू दिलं, बोलू तिला घरी. आताच बोलतो लगे. परी हूं मैं येऊ का? या ना वहिनी बसा ना, तुमचंच घर आहे. झाली लगे वहिनी? मग मी बी सासू आणि हे सासरे झाले असन. आणि मी आजन सासरा. बाबा आहे ना चंद्राचा तुकडा? हे तर कोळशाचं ढेकुळ आहे. बाई तू तोंड धुणे आली का घरून? मावा चेहरा तसा आहे, डार्क स्किन आहे बाई, म्हणजे काळीच आहे तू. मॉम अपमान करासाठी बोलत तिली का? काय म्हणलं तिला मी? एवढा राग आला तर आतापासून तिच्या पुढे पुढे करू आला का? बाई तुला राग आला का? हाऊ तुला हे घरची शिकवते का क्लास लावेल तो याचे? काय याचे पोरं फसवायचे? मॉम तू तिला अडवून बोलू राहिली वा? मेल्या तुला कॉलेजला शिकायला पाठवलं होतं का बिगडेल पोरीच्या नांदी लागायला पाठवलं होतं? बाई तुला स्वयंपाक जमतो का? आपल्याला जमत ते. भूक लागली की ऑनलाईन पिझ्झा बर्गर बोलवते मी. पोरी तुझी जन्मतारीख काय? आपली रॉयल एंट्री होईल 33/13/2007 फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल. सरकारी दवाखान्यात पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून राहिली का? बाबा तुम्ही मोठे म्हणून चूप आहे मी, नाही तर अशी शिवी फेकून मारली असतील तुम्हाला. तो माया बापाला बी असंच बोलती का तू? माया बापाचा तर डायरेक्ट तोंडावर अपमान करते मी. मला पैदा करून उपकार नाही केले, शोक केला तुम्ही असं म्हणते मी त्याला डायरेक्ट. लग्न झाल्यावर तर सासू सासऱ्याचा मान सन्मानच करणार नाही तू. सासू सासऱ्याला तर काळ्या पाण्यावर कापीन मी. खरे मेल्या याच्यासाठी गेलता तू कॉलेजला? अव मॉम भोळी ती फक्त असं बोलती करत नाही. आमचा काटा काढर बी असंच म्हणसोन भोळी आहे ती. काटा कसा काढन? मी नाही आहे का? आधी तो काढन. शाम्या शानपणा करू जास्त. तुले काय दलिंदर पोरगी आवडली री? अय म्हाताऱ्या 40 का खर्रा खारा मेरे को शानपणा शिकारा. तो आप पहिला गेम करीन मी. गेम म्हणजे काय करशील तुम्हाला? तेरा तो गेम बजाना पडेगा. मला ही पोरगी कशी चालत नाही.
अहो बाबा तुम्हाला नाही करणं, तुमच्या नातवाला करणं ती. हे पाय श्याम्या, माशीच्या पिल्लाला पावालं आणि बाबाला पुढचं समजून जाय तो आता. ही पोरगी आमच्या घरात कशी चालत नाही. मी हिच्याशिवाय कसा जगू शकत नाही. मर मग आताच, मी दुसरा पैदा करतो. अरे असं काय या पोरीत, मी माझ्या नजरेच्या एका वारानं सगळ्याला घायल करून पाडते. मले मुतखडा वहिले पाड बर का. मले बी मुळे धुवायले मग बी कोंब पाड बर का. अरे पोट्या, आज लोक आपल्या खानदानात कोणा लव्ह मॅरेज नाही केलं. जे काम आपल्या खानदानात आज लोक कोणी नाही करू शकलं ते मी करीन. मी एवढं छाती फुगून सांगू राहिला जस की तीरच मारला तो. अरे दलिंद्रे, आमचं नाव डुबवलं तो. मावशी राहुलला काय बोलू राहिले तुम्ही? बाबांना बी जवानीमध्ये लय लपडे करेले. खेकड्या लपडे असे घरा लोक नाही आणले आम्ही. बैरच्या बैरच मार खाऊन मिटवले तुम्ही आहे ना. शानपणा करू लाग जास्त. पोरी तो बाप काय करतो? देशी लवर आहे म्हणजे बेवडा आहे. हा अहो जिपरे, आमच्या खानदानात कोणाला दारूचा थेंब सुद्धा माहित नाही तर मग बाप सगळ्याला पिणं शिकून देईन. कवा तू इतकी मोकर झाली तर मा बाप तुला काही म्हणत नाही का? म्हणते, पण मी एका कानानं ऐकते आणि एका कानानं सोडून देते. तो काही खाऊ घातलं का माझ्या पोराला? मी आणि खाऊ घातलं काही? तुमचंच पोरग मग फिरतं कुत्र्यावानी.